नाही तर आरोहीला मी फेकून देणार होते तुम्ही आरोहीला तिकडे लोटते आरोही इकडे लोटते मला 3, 2, 1 गो आणि दादा वर्सेस आरोही तिथे खेळणार. काढ लवकर काढ. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आता आपण आलोय आपल्या नवीन घराकडे आणि व्लॉग आपल्या नवीन घराकडे चालू होतोय आणि आमचे अमोल भाऊ काय येडे चाळे करताय काय माहिती. भाऊ काय ते साप आहे का भाऊ? पण तुमच्या डोक्यावर ऑलरेडी आम्ही एक नागोबा दिलेला आहे. समजनेवाले का इशारा कॉफी आहे. भाऊ बरोबर आहे ना? हा भाऊ बरोबर आहे ना? बरोबर. पकडले गेले. वैदी बघा भाऊ तुम्हाला काय म्हणले. चला 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 नवीन घराकडे चला. ना डायरेक्ट वरच्या रूम मध्ये आलेलो आहे कारण इथे ना झुमर लावलेलं आहे आणि ते इतकं सुंदर दिसतंय माहिती का बेडरूम मधलं. ते पण 3 in 1 आहे. हे बघ एक नंबर आहे. लय भारी वाटतंय. एक नंबर. हा पण छान आहे. नॅचरल व्हाईट. झुमरची चॉईस आमची एक नंबर ठरली. पण आता आपण आहे ना सगळे लाईट बंद करू. हे बघा हे बघा एक नंबर दिसतंय ते. एक नंबर डायरेक्ट आठवणी राहिली कोणाची. चला मम्मी पप्पाने जर हर्षदला रागवलं ना किंवा मारणार असेल ना हर्षदला तर हर्षद इथं लपणार आहे. दिसतच नाही. मम्मी पप्पाचे भांडणं आले तर हर्षद कुठं लपणार? इथं. किंवा हर्षदला रागवलं तर हर्षदला रागवलं आणि तुम्ही दोघांनी रागवलं. हर्षदनी कांड केलं तर आपण लपून बसायचं का? चलो ऊपर. दरवाजाला सुद्धा पेंट झालेला आहे आणि तो इतका सुंदर दिसतोय माहिती का. हर्षद सगळे लाईट ऑन कर. एक नंबर. या भाऊ कुणाल भाऊ. आणि आपलं किचन टीव्ही इथं असणार. इथं इथं हा हे तिकडे जाणार आहे. अजून टीव्ही इथं असणार आहे. नाही तर आरोहीला मी फेकून देणार होते तो काय. तसं मी जास्त फेकलं तू म्हणून टाकलं. सॉरी अमोल बोल काय भीती वाटते. विश्वास माझ्यावर की माझा भाऊ फेकनच. तर काही आता आहे ना आम्ही चाललोय सोफा वगैरे बघण्यासाठी. मम्मी पण सोबत येते. आणि आपल्याकडे 2 ड्रायव्हर झालेले. एक आहे अमोल भाऊ आणि दुसरे जयराम भाऊ. कारण दोघांकडे पण ड्रायव्हिंग लायसन्स आलेलं आहे फायनली. तुझ्याकडे तर आहेच ना ऑलरेडी ड्रायव्हिंग लायसन्स पण तू गाडी चालू शकत नाही नीट का. आणि आता हे विचारू नका की मी कानात काय घातलेलं आहे. हे आवाज कमी येण्यासाठी म्हणजे आवाजाची फ्रिक्वेन्सी कमी येते त्यांनी. बरोबर आहे ना मम्मी? मलाच घालणं पडेल. कोणाचा आवाज जास्त राहतो? पण मम्मीचाच जास्त राहतो. आम्हालाच घालणं पडेल. मी एकदा म्हणले तुम्ही ते 50 म्हणून एकदा ना टाकीतून पाणी थोडस वाया जात होतं ना. हर्षदला आवाज द्यायचा होता तर मम्मी कशी ओरडती मी एकदा ओरडले त्याच्या नावाखाली किती ओरडून घेतोय. चला आता सोफा बघायला जाऊ. ते ना भांडण चालू आहे जागेवरून. तुम्ही आरोहीला तिकडे लोटते आरोही इकडे लोटते मला. मम्मी म्हणते मी जर लोटलं तू दारू उडून बाहेर जाशील. माझ्यात मी ताकद कमी नाही. तुझं रक्त आहे. लोटा भाऊ माग जागा आहे. मेरला म्हटलं होतं माग बसत मुद्दा मी तर बसलेले. तर आता ना आम्ही सोफा बघण्यासाठी आलेलो आहे. चलो जो आवडलेला पहिले तो दाखवू. यांना नाही आवडला तर मग दुसरा दाखवू. तर मम्मीला त्यांना ना आले एक सोफा आवडलेला आहे आणि त्यांनी याच्यावर बसून पण घेतलेलं आहे. चांगला आहे का मम्मी? पहिल्या वेळेस आलो होतो ना तेव्हा पण मला हाच आवडला होता. चांगला आहे का मम्मी? कलर फक्त ब्राऊन घेणार आहे आपण तसा. कलर तो पण आपल्या कर्टन्सला मॅच नाही होणार का तो कलर? सेम होऊन जाईल कर्टन. नाही त्याला आता कर्टन्स पेक्षा थोडा लाईट घेऊ
म्हणजे ते नसतं का असे शेड राहतोय. नाही कर्टनचा तसा नाही, तसा पण आरोही लावल्यावर वेगळा दिसेल तो, बघ तू. हो लावल्यावर पण त्या शेड मध्ये मग हाच असाच कलर घेणं पडेल आणि तुम्हाला मेंटेन करणं पडेल. नाही नाही एवढा पण लाईट अशा टाइप मध्ये बघू आपण. चल शेड फक्त थोडा. हा तो तसं परफेक्ट आहे. मग डार्क लाईट अरे येड्या, मग तोच ना, तोच परफेक्ट आहे ना. आम्हाला सोफा फायनलच करायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही GLN सेन्स मधून बाहेर पडलो आणि आता दुसरीकडे चाललेलो आहे. भरपूर ठिकाणी मल्टिपल ऑप्शन बघू आणि त्याच्यानंतर एक सोफा आपण फायनलाइज करू. आम्ही सोफा बघायला नाही का दुसऱ्या ठिकाणी चाललो होतो आणि तेवढ्यात बघा ना इतका जोरदार पाऊस चालू झाला ना आमच्या शहरामध्ये. खतरनाक पाऊस. जे बी सरपंच बोलते गाडी चालवते. पुला खाली किती लोक थांबले बघा ना. हे बघा नाही आहे तर काही आमची ना सरप्राईजची तयारी चालू होती. म्हणजे आम्ही तिकडून सोफा बघून आलो आणि त्याच्यानंतर एक सरप्राईज जे तुमच्यासाठी येणार 29 तारखेला, आम्ही त्याच्याच तयारीत होतो. आज फुल डे आम्ही सरप्राईजची प्लॅनिंग केलेली आहे. किती एक्साइटेड रे एकदम. आणि तू रे काल्या लय मजा येणार आहे, लय मजा येणार आहे. आपण आलोय सह्याद्रीला सध्या. हा हाच होता. याची कंप्लेंट आली की हा अभ्यास करत नाही. जाऊ द्या. तर काही बघा आपलं ओव्हन पण आलेलं आहे. पोरं तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, अजून एक म्हणजे ऍडिशनल. हे बघा हे हार्मन कार्डन काय आपल्या ग्रुप साठी ते. लाईट लाव भैया. टी शर्ट नाही रे कर ना, खोल ना ते. तर काही जे सरप्राईज मी म्हणत होतो ना ते हे नाहीये, बट हे एक अजून एक ऍडिशनल सरप्राईज आहे. ते सरप्राईज तर बाकीच आहे, ते 29 तारखेला कळणारच आहे. पण आम्ही ना आमच्या ग्रुपसाठी घेतलं एक JBLचं स्पीकर आपल्या नवीन घरासाठी. मस्तपैकी खाली काही बर्थडे असला, काही असलं सेलिब्रेशन असलं तर मस्तपैकी आपण याच्यावरती गाणे लावत जाऊ. तर काही आता आम्ही आलोय आपल्या नवीन घराकडे. नवीन घराकडे ना पार्किंगचे लाईट जे आहे ना ते पण बसवणं झालेले आहे. किती मस्त वाटतंय ना. अरे या चिकट टेप लावलेले, तेच म्हटलं तर लाईट काही पडत आहे. नाही थांबा, ते कलर मुळे लावलेले त्यांनी ते. आणि इकडच्या साईडला ना अर्थिंगचं पण काम चालू आहे आपलं. आपल्या घरात आहे ना मस्तपैकी फॅन वगैरे पण बसलेले आहे. आपण सगळ्यात वरच्या बेडरूम मध्ये आता सध्या. आणि हे सगळे फॅन आहे ना रिमोट ऑपरेटेड आहे, म्हणजे आपण रिमोटनी कंट्रोल करू शकतो. त्याच्यामुळे अजूनच खूप जास्त मजा येणार आहे आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे मी सांगतोय ना एक्साइटमेंट खूप जास्त वाढत चाललेली आहे. हे झुमर वगैरे जेव्हा खाली सोडेल तेव्हा अजून भारी वाटेल. बाहेरचं हे पण एकदम भारी वाटतंय. सगळं एक नंबर. हे पण किती क्लास दिसतंय पलीकडचं. आता सध्या पन्न्या चिकट टेप वगैरे लावलेले आहे. पूर्ण जेव्हा कागद निघेल ना तेव्हा एकदम पॉश वाटेल. काय भाऊ क्लिनिंग होईल ना आपल्याच मग काम आहे ते साफसफाईचं. तरी पण किती माणसाला आपल्याला येणंच पडणार आहे, करणंच पडणार आहे क्लीन. सगळे कामाला लावून देऊ. आणि 29 तारखेला फायनली सरप्राईज होणार आहे. रिव्हील 2 सरप्राईज आहे गाईज आणि खूप जास्त मजा येणार आहे. खूप मोठी जय्यत तयारी केलेली आहे आम्ही त्या सरप्राईज साठी. काय हो डायरेक्ट विषय गोल होणार आहे. आणि वहिनी बी येणार आहे ना, वहिनी बी येणार आहे ना सरप्राईज साठी. सगळी फॅमिली एकत्र येणार आहे. आता आहे ना मी घरी आलोय आणि आरोहीला आहे ना आपलं नवीन स्पीकर दाखवलेलं आहे. आरोही कसं आहे आपलं नवीन स्पीकर? एक नंबर. इतकं भारी वाजतंय ते, असं वाटतंय डीजे चाललाय. हर्षद कसं आहे नवीन स्पीकर? लय भारी. डायरेक्ट मी ना वरती गेलो ना, वरती पण एवढा जोरात आवाज येतोय ना, लय जोरात येतोय. आता मी तुम्हाला आहे ना म्युझिक प्ले करून दाखवतो. तर काही माझं ना आता मस्तपैकी जेवण पण झालेलं आहे. आता आम्ही ना सगळे फॅमिली मस्तपैकी एक गेम खेळणार आहे. मी ना जेव्हा दिवाळीचा सीझन होतो ना तेव्हा एक गेम आणला होता. हर्षद आण रे तो खालून, जा लवकर. अरे खेळायचं ना, बघू कोणाचे जास्त पॉइंट होते. ज्याचे जास्त पॉइंट होईल ना त्याला बक्षीस माझ्याकडून. बरं का मम्मी? काय बक्षीस? एक कानपट्टी आणि पळ लवकर. आमचे पप्पा आहे ना इतकं उशीर झाला तरी नवीन घराकडेच थांबलेले, कारण तिथे आर्थिंगचं काम चालू आहे. काय तेव्हा दिवाळीच्या टाइमला ना मी हा गेम आणला होता ना, आरोही वर्सेस हर्षद आहे. बघू कोणाचे जास्त पॉइंट होते. म्हणजे काय करायचं माहितीये का, ही काडी आहे यांनी ना या माशा बाहेर काढायच्या. हा चालू करू. आणि पहिले सांगतो इथं पकडायचं बरं का, पाठीमागं इथं पकडायचं नाही. रेडी 3, 2, 1 गो. आरोहीने काढलेली एक, हर्षदने एक काढली. हर्षदने 2 काढल्या, आरोहीने 2 काढल्या. अरे बाप. नाही 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 नाही, पूर्ण बाहेर निघाली पाहिजे. तर पडली तर फ्लॉप. आरोहीने 4 काढल्या, हर्षदच्या 2च आहे. हर्षद कमबॅक होऊंगा तू करू. काढ लवकर काढ.
अरे बाप, हर्षद बघ तिने किती काढले. काढ लवकर लवकर काढ. हर्षदने 4 काढले. हात लावतोय. आता आहे ना फक्त 2 राहिलेले, 2. बघा हर्षद. आरोही विनर या. आता आरोही वर्सेस मी. तर आता आरोहीची आणि माझी मॅच आहे. बघू कोण जास्त मासा काढतो. 3, 2, 1 गो. दादाची एक निघालेली आता. आरोही दीदीची पण एक निघालेली आहे. हर्षद हम हारने वाले हैं. हर्षद शांत बस ना. हम काय त्याला हरवलं तू म्हणते हम हारने वाले. जेव्हा पण कमी राहत ना तेव्हा हार्ड वाटतं ना. जेव्हा जास्त असतं तेव्हा पटपट पटपट. एक दे दे ना भाई साहब मेरे को. अरे भाई साहब दे दे. अरे भाई साहब दे दे. शांत बसा. धक्के नको देऊ. तू देते मला दे नाही. एवढी तुझ्याकडे खूप सारे यार. थांब थांब. माझी आता माझी. हा चला माझ्या मस्त. 2, जिंकलाय. 4, 6, 8, 10, 12 आहे माझ्या. जिंकला. मम्मी वर्सेस मी. कस काय काढतो रे एवढा. आता दादा वर्सेस मम्मी घेणार आहे. 3, 2, 1 स्टार्ट. बाबा मम्मी धक्काच लय देती. मम्मी चिटिंग. मम्मी चिटिंग. मम्मी पकडला कुठे. माझी गाडी इथंच राहते. तू गाडी तिकडून फिरून येते. मग फिरणंच पडतं. लास्टला बिचारी पिवळीवालीच लावू लागली. तिचं तोंड आहे. तिचं तोंड उघडा रे. 14 झाले. हा बेसात 14 झाले. 2, 4, 6, 8, 10, 12, 14. आता टीम पाडू. टीम मी दादाकडून. चला. हा हे दोघा, हे दोन्ही आणि आपण दोन्ही. आता आम्ही ना टीम वाईज खेळणार आहे. दादा मी एका टीम मध्ये आणि आरोही दीदी आणि मम्मी एका टीम मध्ये. तू पण कर ना. टेक्निक राहते. चालू बघ गेम. तू विनर आहे. 2, 4, 6, 8, 9, 10 आहे माझी. 11. मी जिंकले. चल तू चिटिंग करून पण हारला. काही चिटिंग नाही केली, फक्त धक्का लागला होता. केला होता माझा. हर्षद मम्मीला हारो म्हणजे टाळून घेईल. आता मम्मी वर्सेस हर्षद. हे बघ मी शिकवतो तुला. हे बघ मी टेक्निक देतो. 2, 1 गो. अरे वरतीला खाली नको टेकू ना येडपट. हर्षद वरतून टेकव ना. असं घासू नको त्याला. अरे त्याला वरती टच नको करू. अरे वरतून ठेव ना. पकड ठेव. ठेव ना वरतून ठेव ना. हर्षद ठेवला. अरे वरतून ठेव ना. हर्षद मम्मीने बघ किती काढले. तू एकच काढली. अरे यार नाही का. लय लिंबू टिंबू झालंय. मला नाही घ्यायचं. चिटिंग नाही. चिटिंग नाही. तुम्ही जिंकले. चला परत मॅच. गेम आमचा रूल आमचे. आम्ही उलटी काडी पकडली होती पकडायला. घ्या पटापटा. हलतं ना ग ते झटके. तुम्हाला मी सांगितलं ना तसं पकडा ना. याला बंद करणार आहे. काय करणार. तू काय ही लगेच कोण मिस करती. हिले भामटी आहे. तिला बाहेर येते. अरे थांबा ना हर्षद. तुम्ही काय. तू मेरी टीम से उसकी टीम से. नाही ते तुला खोलून दिलं उलट मी. लोक खोलून सेलवर माझी गाडी लोक धक्का. तू बी नको तुझ्या नशिबात त्याला येतात. माझ्या नशिबात आहे. 2, 4, 6, 8, 10, 11 विनर. हर्षद बघा डायरेक्ट इथं गाडी पकडतोय. तर काही आजचा ब्लॉग आता याच ठिकाणी एंड करूया. फॅमिली सोबत खूप जास्त मजा केली, खूप जास्त मस्ती केली. अँड काय राहिली गोष्ट सरप्राईजची. फक्त 1 दिवस आडवा आहे मध्ये. त्याच्यानंतर सरप्राईज जे ते फायनली रिव्हील होणार आहे. 2 सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तसे तर खूप सारे सरप्राईज अजून प्लॅनिंग होता. बट जे 2 सरप्राईज आहे ते आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला खूप जास्त आवडणार आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. सरप्राईज साठी किती एक्साइटेड आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव्ह यू अँड टेक केअर.